नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.एस. अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपरसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मास्टर वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सन 1864 मध्ये वेद समाजाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र या राज्याने 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात लांब आहे. प्रश्न क्रमांक चौथा, प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पूर्व महाराष्ट्र प्राणहिता या नदीचे खोरे पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 5वा, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6वा, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 7वा, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो. प्रश्न क्रमांक 8वा, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पोखरण या अणुशक्ती परीक्षणासाठी केले आहे. प्रश्न क्रमांक 9वा, लोकसभेत सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 550 ही लोकसभेत सदस्यांची संख्या असू शकते. प्रश्न क्रमांक 10वा, थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेले आहे. 11वा, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 14वा, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 15वा, भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16वा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रायगड या जिल्ह्यात माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 17वा, पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सभापती हे पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 18वा, गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार केला. प्रश्न क्रमांक 19वा, भाग्यश्री टिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20वा, भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, परमवीर चक्र हे भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 21वा, डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4,
हिवताप. प्रश्न क्रमांक 22 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 23 लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जनगणना या प्रक्रियेचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 24 कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी या देशाचा होता. प्रश्न क्रमांक 25 इन्क्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी इन्क्लाबाद जिंदाबाद हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 26 क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तिसरा हा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 27 निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 29 कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 CPU. 30 सन 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कृष्णराव भालेकर हे सन 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 31 जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लष्कर प्रमुख या पदाचा पदभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 32 लोटिया संगीत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्याशी लोटिया हे संगीत संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 33 दावोस परिषदेत महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपन्यांसोबत सुमारे किती कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1,37,000 गुंतवणूक केले.